नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण इयत्ता चौथी आणि सातवी जी काही स्कॉलरशिप पेपर होणार आहे, चौथी आणि सातवी शिष्यवृत्ती परीक्षा यांच्यामध्ये असणारा महत्त्वाचा जो पहिला घटक आहे संख्या, ह्या संख्या पाहणार आहोत। पेपरमध्ये तुम्हाला संख्या या भागावरून कंपल्सरी एक प्रश्न विचारला जाणार आहे, म्हणून यामधला संख्या जो आहे त्यातला पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे नैसर्गिक संख्या हे आपल्याला पाहायचं आहे। ज्यामध्ये तुम्हाला बेसिक प्रश्न विचारले जातात, हे पण सगळं आपण पाहू। सुरुवातीला नैसर्गिक संख्या म्हणजे काय हे आपण पाहू। 1, 2, 3, 4 डॉट डॉट अशा अनंतपर्यंत ज्या संख्या आहेत ह्या सगळ्या संख्या तुमच्या कोणत्या आहेत? नैसर्गिक संख्या आहेत, हे लक्षात असू द्या। नैसर्गिक संख्या म्हणजे कशा असतात तर नैसर्गिक संख्या त्याला आपण नॅचरल नंबर असं म्हणतो। ह्या नैसर्गिक संख्यामध्ये समसंख्या आणि विषम संख्या असे दोन गट असतात। समसंख्या आणि विषम संख्या असे दोन गट त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात, हे लक्षात असू द्या। नैसर्गिक संख्या जेव्हा तुम्हाला विचारल्या जातात, नैसर्गिक संख्या कशा काढायच्या तर त्याचं सूत्र आहे शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1 हे आपलं सूत्र आहे। या सूत्रामध्ये किमती तुम्हाला टाकायच्या आहेत आणि त्याच्यावरून तुम्हाला संख्या शोधायच्या आहेत। जेव्हा केव्हा तुम्हाला संख्या शोधायला सांगितल्या जातील तेव्हा तेव्हा तुम्हाला हे सूत्र डोळ्यासमोर आलं पाहिजे, शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1। एवढंच एक सूत्र आहे, ज्या सूत्राचा वापर आपण प्रत्येक वेळी संख्या काढण्यासाठी करत असतो। आता प्रश्न पाहूयात। नेमका प्रश्न कसा असतो, तुम्हाला ते सांगतील 50 ते 100 मध्ये एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत, नैसर्गिक संख्या आहेत असा हा प्रश्न आहे आपला। किती नैसर्गिक संख्या, गडबड करायची नाही। एकूण संख्या काढून घेताना एकूण संख्या बरोबर शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1 हे सूत्र आपल्याला इथं वापरायचं। शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा केली म्हणजेच किती 50 प्लस 1 बरोबर 51, तर त्यामध्ये टोटल 51 संख्या आहे, हे लक्षात असू द्या। म्हणजे अशा पद्धतीने आपण एकूण संख्या काढू शकतो। दुसरा प्रश्न आहे 100 ते 999 यामध्ये एकूण किती संख्या आहेत, एकूण किती संख्या आहेत याच्यातल्या संख्या काढायच्यात आपल्याला। आता एकूण किती संख्या आहेत हे जर काढायचं असेल तर आपण आत्ता जो शिकलो तेच सूत्र आहे इथं पण। काय सूत्र आहे? शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1 हे सूत्र तिथं वापरता येईल। शेवटची संख्या आहे 999 मायनस पहिली संख्या 100 प्लस 1 म्हणजेच 899 प्लस 1 बरोबर 900, तर जवळपास टोटल 900 संख्या आहेत आपल्याला पेपरमध्ये अशा विचारल्या जाण्याची शक्यता आहे। म्हणून एकूण संख्या काढत असताना लक्षात घ्या या पद्धतीचा तुम्हाला वापर करता येईल आणि त्याच्यावरून तुम्हाला संख्या काढता येतात। पुढचा प्रश्न सोडून पहा, येतोय का तर 25 ते 84 यामध्ये एकूण किती संख्या आहेत, एकूण किती संख्या आहेत असा हा प्रश्न आहे। चला सोडवा। एक छोट्या क्लासच्या माध्यमातून आपण हे सगळे घटक जे आहेत एक एकच घटक मी कंप्लीट करणार आहे, अतिशय बेसिक महत्त्वाचे आहेत। लाईव्ह बॅचमध्ये म्हणजे तुम्ही जर लाईव्ह बॅच घेत असाल ऑनलाईन बॅच, तर ह्या ऑनलाईन बॅचमध्ये मात्र सगळे घटक आपले पूर्ण होतील। याच्यासाठी तुम्हाला या नंबरवरती संपर्क करायचा आहे। जर तुम्ही यावरती संपर्क केला तर तुम्हाला जे काही क्लास आहे ह्या क्लासच्या माध्यमात लाईव्ह बॅचेससाठी फक्त 5वी आणि 7वी
7वी स्कॉलरशिप जी आहे या स्कॉलरशिपसाठी आपण हा जो काही भाग आहे हा भाग वापरणार आहोत, लाईव्ह क्लास घेणार आहोत. गणित आणि बुद्धिमत्ता मध्ये सगळा जो भाग आहे हा सगळा भाग तुमचा कव्हर केला जाईल. गणित प्लस बुद्धिमत्ता. मराठी व्याकरण पण घेण्याचा आपण प्रयत्न करूयात, काय अडचण. शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1 हे सूत्र वापरता येईल. 84 मधून 1 गेला, ह्या 84 जशाला तसा मायनस 1 प्लस 1 मायनस मायनस होईल 24. मोठ्या संख्येचं चिन्ह लागेल म्हणजे 25चं. 4 मधून 4 गेला 0 म्हणजेच किती 7. तर टोटल संख्या किती आहे तर 7 संख्या आहेत, लक्षात असू द्या. चला पुढचा प्रश्न आहे 28 ते 137 यामध्ये एकूण किती संख्या आहेत. हा एक सिंपल प्रश्न आहे. इथं पण तेच 137 मायनस 28 प्लस 1. 137 जशाला तसा 1 प्लस 1 मायनस मायनस होईल 27. मोठ्या संख्येचं चिन्ह 7 मधून 7 गेला 0. इकडे किती आला 1. टोटल किती संख्या आहेत 110 संख्या आहेत. अशा पद्धतीने आपल्याला तिथं संख्या काढता येतात. लक्षात असू द्या हे चौथीसाठी प्रश्न विचारला जाणार आहे. चौथीसाठी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. चौथी परीक्षा जी आहे या चौथी परीक्षेकरता हा प्रश्न महत्त्वाचा आहे. असा प्रश्न तुम्हाला विचारल्या जाण्याची शक्यता आहे. नेक्स्ट 2 अंकी एकूण संख्या किती. संख्या आहे. आपल्याला 2 अंकी एकूण संख्या किती आहे हे काढायचं आहे. आता 2 अंकी एकूण संख्या कशा काढायच्या ते लक्षात घ्या. शेवटची संख्या 2 अंकातली 99. 2 अंकातली सर्वात पहिली संख्या 10 प्लस 1. 99 जशाला तसा 1 प्लस 1 मायनस मायनस होईल मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजेच 2 अंकी एकूण संख्या जी आहे त्या आहे तुमच्या 90. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. तर हा फक्त आपण नैसर्गिक संख्येचा भाग कंप्लीट केलेला आहे. असाच आपण एक पूर्ण लेक्चर्स घेऊ. त्या लेक्चर्समध्ये तुम्हाला नैसर्गिक संख्या, सम संख्या, विषम संख्या हे सगळं समजून सांगितलं जाईल आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर आधारित असणारे बेसिक प्रश्न जे आहेत हे बेसिक प्रश्न कसे सोडवायचे आहेत हे पण त्या माध्यमातून आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूया. आज आपण फक्त नैसर्गिक संख्या कशा काढायच्या हे शिकलो. उद्याच्याला नैसर्गिक संख्याची बेरीज, उद्याच्या लेक्चर्समध्ये नैसर्गिक संख्याची बेरीज कशी करायची हे पाहू. ज्या लोकांना ऑनलाईन बॅचेस करायच्या आहेत बेसिक ते ॲडव्हान्स या विद्यार्थ्यांनी सर्वांनी 9405828742 या क्रमांकावरती आम्हाला संपर्क करावा. जेणेकरून जी बॅच आहे ती बॅच तुम्हाला दिली जाईल. त्यानुसार आपण फीस जी आहे ती त्या पद्धतीने घेतली जाईल. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.